आपल्या खेड्याकडचं वातावरण म्हणजे अतिशय निसर्गरम्य वातावरण आणि प्रेमजिव्हाळ्याने एकमेकाला जीवाला जीव देणारी माणसं. तरी हे आज मी माझ्या गावठूस या कवितेतनं सादर करीत आहे की डौलदार खेड्यांचं होतं कौलारू रूप आणि बघताना वाटायचं जणू आजीच्या हातातलं सूप. शेणामातीच्या मुलाम्याने घरदारं सजायची आणि सणासुदीच्या हंगामात जणू नवी नवरीच नटायची. राखी पुनवेला हातामंदी धागा प्रेम जिव्हाळ्याचा आणि दिवाळसणाला मुराळी रुबाब बैलगाडीचा. सारवलेल्या अंगणात होतं तुळशी वृंदावन आणि खंडीभर माणसं घरात जणू भासायचंच नंदनवन. आजीच्या गोष्टीत रंगायची नातवंडे आणि पानवायची गाय गोठ्यात, वासरू फोडी हंबरडे. मातीच्या घराला होता अत्तराचा वास आणि सिमिटाच्या बंगल्यात आता कोंडलाय श्वास.